आज आपण बनवणार आहोत लहान मुलांची फेवरेट आहेच, पण मोठ्यांना सुद्धा ही आईस्क्रीम खूप जास्त आवडते. तर ही आईस्क्रीम बनवायला अतिशय सोपी आहे. कमीत कमी साहित्य, विदाऊट बीटर मशीन, विदाऊट व्हिपिंग क्रीम एकदम सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या सिंपल रेसिपीला. तर सगळ्यात आधी एक पॅन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कप इतकं थंड दूध ॲड करायचं आहे नॉर्मल टेम्परेचरवरचं. त्यानंतर पाव कप इतकी साखर ॲड करायची आहे. 1 टेबलस्पून इतकं मिल्क पावडर ॲड करायचं आहे आणि 1 टीस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे. हे सगळं व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. आधी बघा इथे याच्यामध्ये लम्स वगैरे होऊ द्यायचे नाही, गुठळ्या होऊ द्यायचे नाही. एकदम स्मूथ असं इथे बॅटर तयार करायचं आहे. ते सगळं ढवळून घेतल्यानंतर गॅसवर ठेवायचा आहे हा पॅन. गॅस ऑन करून घ्यायचा आहे आणि जोपर्यंत बॅटर व्यवस्थित थिक होत नाही तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी गॅस ऑन करून घेतलेला आहे. कंटिन्युअसली याला ढवळून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. कारण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे पटकन पॅनच्या बुडाला लागतो. त्यासाठी कंटिन्यू याला ढवळत राहायचं आहे आणि 2-3 मिनिटांमध्ये आपला इथे कंडेन्स मिल्क बनवून तयार होतो. हा एकदम सिंपल पद्धतीचा कंडेन्स मिल्क आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपला कंडेन्स मिल्क बनवून तयार झालेला आहे. आणि हे बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही, फक्त 4 ते 5 मिनिट लागतात. 4-5 मिनिटांमध्ये हा कंडेन्स मिल्क बनवून तयार होतो. तर बघा एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे, पूर्णपणे थंड करायचं आहे. त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून चिल्ड करून घ्यायचं आहे. तर कंडेन्स मिल्क पूर्णपणे चिल्ड झालेला आहे. आता एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीम ॲड करायची आहे अर्धा कप इतकी. तर इथे मी फ्रेश क्रीमचा वापर केलेला आहे. याऐवजी तुम्ही व्हिपिंग क्रीमचा सुद्धा वापर करू शकता जर तुमच्याकडे असेल तर. पण फ्रेश क्रीम आहे ना, ती इझिली कुठेही मिळून जाते, कोणत्याही मार्केटमध्ये मिळते. त्यासाठी ते मी फ्रेश क्रीमचा वापर केलेला आहे. तर जो छोटा पॉकेट मिळतो की नाही तो एक घ्यायचा आपल्याला आणि ते ॲड केल्यानंतर 5 मिनिटापर्यंत व्यवस्थित त्याला विस्क करून घ्यायचं आहे. जर इलेक्ट्रिक बीटर असेल तर त्याच्याने करून घ्या, नसेल तर हँड विस्करनी करून घ्या. इथे मी हँड विस्करच वापरलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जो आपण कंडेन्स मिल्क बनवून ठेवलेला आहे तो ॲड करायचा आहे. 1 टीस्पून इतकं व्हॅनिला इसेन्स ॲड करायचं आहे. व्हॅनिला इसेन्स असेल तर ॲड करून घ्या, नसेल तर तुम्ही याच्यामध्ये 2-3 हिरवी इलायची बारीक कुटून त्याचा पावडर ॲड केला तरी चालेल. आता व्यवस्थित परत 4-5 मिनिटापर्यंत याला विस्क करून घ्यायचं आहे. जोपर्यंत एक स्मूथ बॅटर तयार होत नाही तोपर्यंत याला विस्क करून घ्यायचं आहे. कंटिन्युअसली एकाच डायरेक्शनमध्ये याला विस्क करायचं आहे. तर बघा 4-5 मिनिटापर्यंत 4-5 मिनिटं थोडंसं जास्त वेळ इथे मी विस्क करून घेतलेलं आहे. ही क्रीम आहे ना ती डबल होत नाही, फक्त आपल्याला हाताने फेटून घ्यायचं आहे. छान असं फ्लफी होईपर्यंत फेटायचं आहे. तर आपली जे बेस आहे आईस्क्रीमचा तो पूर्णपणे रेडी झालेला आहे. इथे मी मोल्ड घेतलेले, माझ्याकडे मोल्ड आहे म्हणून मी इथे सिलिकॉन मोल्ड घेतला आहे. जर तुमच्याकडे मोल्ड नसेल ना तर तुम्ही जे आपले डिस्पोजेबल जे कप असतात की नाही चहाचे छोटे छोटे ते कप घ्या, त्याच्यामध्ये फिल करून घ्या पूर्ण बॅटर आणि फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. पण माझ्याकडे आईस्क्रीमचा हा मोल्ड आहे त्यासाठी ते मी भरून घेतलेला आहे पूर्ण बॅटर. त्यानंतर याच्यामध्ये स्टिक लावून घ्यायची आहे आणि तुम्हाला तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही मार्केटमध्ये इझिली तुम्हाला पेपर कप जे असतात ते मिळून जातात. त्याच्यामध्ये तुम्ही इझिली ही आईस्क्रीम बनवून खाऊ शकता किंवा एखादी असा मोल्डसुद्धा घेऊ शकता तुम्ही. तर इथे मी पूर्ण मोल्डमध्ये स्टिक लावून घेतलेली आईस्क्रीम स्टिक. आता याच्यावरून आपल्याला फॉईल पेपरसुद्धा लावून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यावर आईस क्रिस्टल जमणार नाही. एकदम स्मूथ क्रीमी आपली इथे कुल्फी बनवून तयार होईल. तर बघा व्यवस्थित इथे मी फॉईल पेपर लावून घेतलेला आहे. आता एका हे ट्रेमध्ये ठेवून घ्यायचे आणि फ्रीजरमध्ये 7 ते 8 तासासाठी किंवा ओव्हरनाईट सेट होण्यासाठी ठेवायचे. मी हे ओव्हरनाईट ठेवून घेतलेलं आहे आणि मॉर्निंगला आता सगळ्यात आधी आपल्याला चॉकलेट मेल्ट करून घ्यायची आहे कोटिंग करण्यासाठी. तर बघा एक बाउल घेतलेला आहे, डबल बॉयलरने आपल्याला हे मेल्ट करायचं आहे. तर बाउलमध्ये मी 1 कप इतकी डार्क कंपाऊंड चॉकलेट ॲड केलेली आहे आणि अर्धा कप इतकी मिल्क कंपाऊंड ॲड करून घ्यायचं आहे आणि याला मेल्ट करून घ्यायचं आहे. एकदम सिंपल प्रोसिजर आहे. खाली एक बाउल ठेवायचा, त्याच्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं, गॅस एकदम कमी ठेवायचं आहे. त्याच्यावर एक डबल बाउल ठेवायचं आणि त्याच्यामध्ये चॉकलेट ॲड करायची, गॅस एकदम कमी ठेवायचं आणि कमी गॅसवर आपल्याला ही चॉकलेट मेल्ट करून घ्यायची आहे. तर बघा गॅस बंद करून घेतलेलं आहे, कारण बऱ्यापैकी चॉकलेट पूर्णपणे मेल्ट झालेली आहे. जी थोडी राहिलेली आहे पाणी गरम आहे त्यामुळे व्यवस्थित चॉकलेट पूर्ण मेल्ट होईल. तर आता पूर्ण चॉकलेट मेल्ट झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर तेल ॲड करायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तेल ॲड केल्याने ज्यावेळेला आपण आईस्क्रीम डीप करतो त्यावेळेला चॉकलेट सेट होत नाही, त्यासाठी तेल ॲड करून घ्यायचं आहे आणि ती आपली पूर्णपणे चॉकलेट लिक्विडी फॉर्ममध्ये आलेली आहे. आता एका ग्लासमध्ये भरून घ्यायची आहे. ज्या ग्लासमध्ये आपल्याला व्यवस्थित आईस्क्रीम डीप करता येईल तशा ग्लासमध्ये हे भरून
भरून घ्यायचं आहे. आणि बघा चॉकलेट पूर्ण भरून झाल्यानंतर लगेच आपल्याला जी आपण आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवलेली आहे तीसुद्धा काढून घ्यायची आहे. जवळपास 10 ते 12 तास झालेले आहेत आणि हे आईस्क्रीम मी आता काढून दाखवते. बघा किती सुंदर आईस्क्रीम आपली सेट झालेली आहे. बघू शकता तुम्ही, जशी तुम्ही मार्केटमध्ये चोकोबार खाता की नाही तशाच पद्धतीची चोकोबार इथे बनवून तयार होणार आहे. अजिबात त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल जमत नाही. एकदम सॉफ्ट क्रीमी एकदम चॉकलेटी चोकोबार बनून तयार होते. तर इथे मी तुम्हाला एक काढून दाखवलेली आहे. त्यानंतर काही नाही, सिंपल काढायची आहे, ग्लासमध्ये डीप करायचं आहे, काही सेकंदासाठी हातामध्ये पकडून ठेवायचं आहे आणि चॉकलेट आईस्क्रीम आपली ॲटोमॅटिक व्यवस्थित सेट होईल. तर बघा पहिली करून दाखवलेली आहे, तशाच पद्धतीने ही दुसरीसुद्धा काढून घेतलेली आहे. आता आपण सगळे आईस्क्रीम एका वेळेला काढून घेऊया, त्यानंतर पटापट डीप करून घेऊया. तर बघा सगळे आईस्क्रीम काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीनं डीप करायचं आहे. काही सेकंदासाठी फक्त हातामध्ये पकडून ठेवायचं आहे. ते ॲटोमॅटिक पटकन सेट होईल. अजिबात तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे किंवा खूप जास्त त्रास करून घ्यायची गरज नाही आहे. एकदम सिंपल आहे. जेवढी महागडी तुम्ही मार्केटमधून आणून खाता, ज्याला चवसुद्धा नसते, ती आईस्क्रीम तुम्ही काही मिनिटात आणि कमीत कमी साहित्य, कमीत कमी खर्चामध्ये ही आईस्क्रीम बनवून तयार करू शकता. फ्रेश क्रीम तुम्हाला इझिली कोणत्याही मार्केटमध्ये, कोणत्याही दुकानात मिळून जाते, बेकरीमध्ये वगैरे. आणि भरपूर लोकांकडे व्हिपिंग क्रीम नसते, भरपूर लोकांकडे इलेक्ट्रिक बीटर नसतो. तर तुम्हाला व्हिपिंग क्रीमची गरज नाही आहे, इलेक्ट्रिक बीटरची गरज नाही आहे. तुम्ही फक्त आणि फक्त घरगुती फक्त 2-3 साहित्यामध्ये ही चोकोबार आईस्क्रीम बनवून तयार करू शकता. आणि जर तुमच्याकडे डार्क कंपाऊंड नसेल तर याऐवजी तुम्ही इथे डेअरी मिल्कचा सुद्धा वापर करू शकता. फक्त एक मोठी डेअरी मिल्क लागेल. ते सुद्धा अशा पद्धतीने डबल बॉयलरने व्यवस्थित आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यूज करायचं आहे. तर आहे की नाही एकदम सिंपल पद्धतीची ही चोकोबार आईस्क्रीम. तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली, व्हिडिओ आवडला की नाही? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच भरपूर साऱ्या सिंपल सोप्या घरगुतीच रेसिपीसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, समर स्पेशल भरपूर साऱ्या रेसिपीज येणार आहेत. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.